मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धाक कारवाई। आंतरराष्ट्रीय बाईक चोर टोळी गजाआड 32 दुचाकींसह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त। मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 30,30,000 रुपये किमतीच्या एकूण 32 दुचाकी जप्त केल्या असून नंदुरबारसह नाशिक जिल्हा, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील एकूण 19 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलीस अधीक्षकांच्या बैठकीनंतर तपासाला गती। नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते। या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी जिल्ह्यातील वाहन चोरीच्या पद्धती, गुन्ह्यांची ठिकाणे, वारंवार चोरी होणारी वेळ आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती। 26 जून 2026 रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की 2 संशयित इसम मसावत गावातील चिखली फाटा येथे चोरीची काळी स्प्लेंडर मोटारसायकल विकण्यासाठी येणार आहेत। या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तात्काळ चिखली फाटा येथे सापळा रचला आणि संशयित दुचाकीस्वारांना थांबवून ताब्यात घेतले। या प्रकरणी 3 आरोपी बलवान उर्फ अजय ज्ञानेश्वर खडे वय 29 रा, अंबापूर ता, शहादा जी, नंदुरबार, हिम्मतसिंग सत्तरसिंग पावरा वय 29 रा, पावरा कॉलनी, मसावत ता, शहादा जी, नंदुरबार, रेजवान दगडू तेली वय 29 रा, कुबेर नगर, मसावत ता, शहादा जी, नंदुरबार यांना अटक केली। सुरुवातीला आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटारसायकल साथीदार रिजवान तेली याच्या मदतीने खेडकोचरा माता मंदिर येथून सुमारे 2 महिन्यांपूर्वी चोरी केल्याची कबुली दिली। ही बाईक घडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांनी तिसरा आरोपी रिजवान तेली यालाही ताब्यात घेतले। आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी नंदुरबार, नाशिकसह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून मोटारसायकली चोरून त्या नातेवाईक आणि मित्रांकडे वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याचे सांगितले। पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत या सर्व 32 दुचाकी हस्तगत केल्या। या कारवाईमुळे वेगवेगळ्या राज्यातील एकूण 19 गुन्हे उघडकीस आले असून उर्वरित दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यात 2 गुन्हे, मसावत शहर पो. स्टे आणि उपनगर पोलीस प्रशासन, नाशिक जिल्हा 5 गुन्हे, देवळाली कॅम्प, सटाणा, जायखेडा 2 गुन्हे आणि येवला शहर पोलीस ठाणे। मध्य प्रदेश राज्यात 6 गुन्हे, राजोड, रतलाम, राऊ, इंदूर शहर, बदनावर जी, धार, लसुडिया आणि सुजालपूर शहर पोलीस ठाणे। गुजरात राज्यात 6 गुन्हे, दाहोद, व्यारा, वराछा, सरोली, डिंडोली आणि मंजूसर जी, वडोदरा पोलीस ठाणे। सदरची उल्लेखनीय कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार जितेंद्र पाडवी, मुकेश तावडे, विशाल नागरे, दिनेश चित्ते, सुनील येलवे, मोहन रमढेरे तसेच पोलीस अंमलदार अभय राजपूत, मनोज महाजन, रामेश्वर चव्हाण, विनोद पाटील आणि सचिन सैंदाणे यांच्या पथकाने केली आहे। पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। सप्तनगरी न्यूज ब्युरो।